ठाण्यातली 12व्या मजल्यावरून एक तरुणी पडल्याचं कळतंय। ठाण्यातल्या एव्हरेस्ट सोसायटीमधली ही घटना आहे। शर्मिष्ठा सुपरसोम असं तरुणीचं नाव आहे। ती वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ही आत्महत्या केली अशी माहिती सध्या समोर येते। प्रथमदर्शनी ही आत्महत्या आहे आणि असं पोलिसांनी कयास नोंदवलेला आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेत, पण तिच्या आत्महत्येचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। आताची एक महत्त्वाची घडामोड ठाण्यातून आलेली। पुन्हा एकदा आपण बातमी बघतो आहोत। ठाण्यातल्या एव्हरेस्ट सोसायटीतल्या 12व्या मजल्यावरून शर्मिष्ठा सुपरसोम या मुलीनं आत्महत्या केल्याची माहिती कळते आहे। ही वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती। 12व्या मजल्यावरून ती पडली अशी प्राथमिक माहिती सध्या उपलब्ध झाली आहे। आत्महत्येचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही। अधिक माहिती घेणार आहोत। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, आणखीन काय माहिती कळू शकली या संदर्भात? रेणुकाजी, प्राथमिक माहिती पोलिसांकडून अजित मांढरेंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। या संदर्भातले आणखीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। पण ठाण्यातली ही बातमी आहे। एव्हरेस्ट सोसायटीतली ही दुर्घटना आहे। भंडाऱ्यामधली एक बातमी आहे। तुमसरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे आणि शहरातल्या हुतात्मा स्मारकाजवळ त्याचा मृतदेह आढळलेला आहे। साहिल शिंदे असं या तरुणाचं नाव कळतंय। रात्रीच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली असावी अशी माहिती कळतेय। हत्येचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही। अधिक तपास या संदर्भातला सुरू आहे। अत्यंत गंभीर अशी बातमी म्हणायला हवी। भंडाऱ्याहून आलेली तुमसरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। त्याचा मृतदेह आढळलेला आहे। साहिल शिंदे असं त्याचं नाव कळतंय, पण हत्या का करण्यात आली याचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही। भंडाऱ्यातल्या तुमसरमधली ही घटना आपण बघतोय। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय माहिती कळू शकली आहे? रेणुका, आपण पाहू शकतो की या ठिकाणी तुमसरमध्ये भंडारा जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि शेर कापलेला एक मृतदेह आढळलेला आहे। मुळात हे प्रकरण काय आहे आणि आरोपी कोण आहे हे सगळे फरार झालेले आहेत, पण यात वेगवेगळ्या अँगलला तपास केला जातोय। त्यामुळे भंडाऱ्यापासून अवघ्या 30 किलोमीटरवर तुमसर हे गाव आहे आणि या ठिकाणचे पोलीस सर्च करतायत। टोल नाक्यावरती सीसीटीव्ही असतील किंवा या ठिकाणचे पुरावे असतील ते चेक करतायत। काही गाड्यांचे नंबर्स मिळाले आहेत, पण सध्या तरी कारण कळू शकलेलं नाहीये। पण फक्त आता पुरावा या परिसरामध्ये जे टोल नाके आहेत आणि जे गाड्या जात आहेत त्याच्यावरून फ्लो काढला जातोय। पण सर्व अंगानं म्हणजे या व्यक्तीचा अशा पद्धतीने का खून करण्यात आला आणि याच्यामागचं कारण काय होतं या सर्व अंगानं तपास केला जातोय। धन्यवाद प्रवीण। या माहितीबद्दल अत्यंत निर्घृण अशा रीतीनं या मुलाची हत्या करण्यात आली अशी माहिती कळते। साहिल असं त्याचं नाव कळतंय। साहिल शिंदे असं या मुलाचं नाव कळतंय आणि भंडाऱ्यामधल्या तुमसरमधली ही घटना आहे। अधिक तपास या संदर्भातला सुरू आहे। सीसीटीव्हीच्या मदतीनं अधिक तपास करण्याचं काम सध्या पोलिसांकडून सध्या सुरू आहे। महत्त्वाची राजकीय घडामोड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये। नगरमधल्या नगरसेवकांबाबत आज निर्णय घेतला जाऊ शकतो की त्याबद्दलची चर्चा आज होऊ शकते। महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पक्षानं दिली आहे आणि उत्तर देण्यासाठी 4 ते 5 दिवस मिळावेत अशी मागणी नगरसेवकांना केली आहे। दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची ते 8 दिवसात पुन्हा एकदा बैठक होणार आहे। 40 जागांचा तिढा सुटतोय, पण औरंगाबाद, नगर, रत्नागिरी, नंदुरबार या जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे आणि त्यासाठीचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले जात आहेत। त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यासाठी काँग्रेस पक्षाला जागा हवी आहे आणि ती जागा देण्यापेक्षा तिकडचा उमेदवार राष्ट्रवादीत घ्या असा सूर सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे अशी देखील माहिती कळते।